पेसा कर्मचाऱ्यांचा लढा आज आपण जिंकलेला आहे। राज्यभरातील 2000 पेसा कर्मचारी ते बेरोजगारीच्या संकटामध्ये केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ढकलले गेलेले होते। मात्र पाण्या पावसात संघटनेवर विश्वास ठेवून त्यांनी संघर्ष केला आणि आज अखेर मंत्रालयात बैठक झाली। त्या बैठकीला मी डॉक्टर अशोक ढवळे, कॉम्रेड मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले, डॉक्टर अमोल वाघमारे आम्ही सगळे हजर होतो। ग्रामविकास मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये अंतिमतः या 2000 कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। हा प्रचंड मोठा आनंददायी अशा प्रकारचा विजय आहे। आपण नियमित कर्जदारांची लढाई आता पूर्ण जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत। या विजयानंतर तो विजय सुद्धा आपल्याला मिळवायचा आहे। आज मंत्रालयात वेगवेगळी निवेदनं या संदर्भात सुद्धा आम्ही पोहोच केलेली आहे। नियमित कर्जदारांना मला आवाहन करायचंय की ज्या प्रकारे आपल्या ह्या पेसा भगिनी पूर्ण ताकदीने लढल्या, झुंजारपणाने त्यांनी लढा यशस्वी केला, त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा घरात न बसता रणांगणात उतरा। तुमचे आमदार असतील, खासदार असतील, तहसील कार्यालय असतील, त्या ठिकाणी जाऊन आपलं म्हणणं वेगवेगळ्या निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून मांडा। 10 तारखेला संबंध महाराष्ट्रभर आपण रणांगणात उतरतो आहोत, त्या ठिकाणी मोर्चे आंदोलन करतो आहोत। आपण सगळ्यांनी 10 तारखेच्या लढ्यामध्ये यशस्वी व्हा। आजच्या विजयासाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन। नवा विजय मिळवण्यासाठी परत एकदा सर्वांना शुभेच्छा।